डोंबिवली अमुदान कंपनी स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी मालती मेहता पोलिसांच्या ताब्यात। आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। स्फोटामध्ये मृतांचा आकडा 11 वर। डोंबिवलीतील एमआयडीसी आणि निवासी विभागातील बफर झोन नाहीसा झाल्याने धोका वाढला। एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या संगनमताने बिल्डरांकडून 500 भूखंड गिळंकृत। स्थानिक उद्योजकांचा आरोप। पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणामध्ये पोर्शे कार अल्पवयीन आरोपीच चालवत होता। ड्रायव्हर गंगाराम पुजारीचा पोलिसांना जबाब। अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट अजूनही नाही, मात्र केस ब्लड रिपोर्टवर अवलंबून नाही, पोलीस आयुक्तांचा दावा। पुरावे नष्ट करण्यासाठी चालक बदलण्याचा प्रयत्न झाला, परिणामांची आरोपीला जाणीव होती। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पोलीस आयुक्तांची माहिती। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणामध्ये येरवडा पोलिसांनी निष्काळजीपणा केला। वरिष्ठ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकावर होणार कारवाई। पुणे अपघात प्रकरणी दोषी तपास अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा। आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी तर बंद केलेल्या पब आणि रेस्टॉरंटचे हजारो कर्मचारी रस्त्यावर। राज्यात दुष्काळाची भीषण स्थिती। 73% महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत। संकटाला गांभीर्याने घ्या, शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला। नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणामध्ये केवळ 25% पाणी साठा शिल्लक। चर खोदण्याच्या प्रस्तावाकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याने पाणी संकट अधिक गडद झाल्याचा आरोप। मतदानाच्या आकडेवारी संबंधी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। निवडणूक आयोगाला 48 तासात माहिती देण्याचे आदेश देण्यास न्यायालयाचा नकार। गडचिरोलीच्या सीमेवरील छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील चकमकीत 8 नक्षलींना कंठस्नान। दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर जिल्ह्याच्या संयुक्त सुरक्षा दलाची कारवाई। नाशिकमधील काही सराफ व्यावसायिकांवर आयकर विभागाची छापेमारी। व्यवहारांची माहिती लपवल्याचा संशय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।